नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन, शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर तसेच शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक अरुण पवार, उपमुख्याध्यापक हेमंत कुलकर्णी, त्याचबरोबर सुंदर नेरकर वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर यांनी करत अधिक माहिती दिली. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या प्रदर्शनात सहभाग घेतला त्याबद्दल सुरुवातीलाच मी मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. प्रदर्शन आहे, आपली कला आहे, आपल्यामध्ये जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत किंवा हे आहेत, विज्ञानाची आवड वाढीस लागावी आणि ही दाखवायची या ठिकाणी. आणि त्यासाठी तसं वातावरण असं मोकळं लागतं. एवढ्या घाई गर्दीसुद्धा तुम्ही आलात याचा मला खूप आनंद वाटला, कारण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही येताना मला असं वाटलं नव्हतं. खालच्या गटातून एक आणि वरच्या गटातून एक, जे काही चांगलं आहे, जे की जिल्ह्याच्या स्तरावर आपलं ते टिकन, तिथंसुद्धा त्याला अगदी चांगला प्रतिसाद मिळावा असं एक साहित्याची या ठिकाणी निवड करायची आणि ते साहित्य आपल्याला जिल्हा स्तरावर पाठवायचं. या प्रदर्शनात एकूण 36 शाळांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये 26 उच्च प्राथमिक शाळा व 10 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर केले. नमस्कार. आम्ही कैलासवासी देवराव बाळाजी गणगे योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभागच्या विद्यार्थिनी स्मार्ट स्पेक्स हा प्रयोग सादर करीत आहोत. माझे नाव समीक्षा सुहास गायकवाड व माझे नाव गाथा गणेश मुळे. आमचा हा प्रयोग निवडण्यामागचा उद्देश म्हणजे WHO सर्वेक्षणानुसार जगात 45 दशलक्ष अंध व्यक्ती आहेत. 135 दशलक्ष व्यक्तींची दृष्टी बदलत्या जीवनशैलीमुळे हळूहळू कमी होत आहे. म्हणूनच त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी आम्ही हे प्रयोग बनवले आहे. या प्रयोगाला साहित्य लागणारे चष्मा, अडथळा सेन्सर, साऊंड, बॅटरी, वायर, लाईट इत्यादी. एखादा अंध व्यक्ती असेल, त्यांच्यासमोर जर एखादा व्यक्ती आला किंवा भिंत आली तर त्यांना कळण्यासाठी आम्ही हे उपकरण तयार केले आहे. जर त्याच्यासमोर काही आलं, भिंत, वस्तू किंवा काही आली तर हे वाजणार, पण जशी ती व्यक्ती किंवा काही दूर जात असेल तर सेन्सरचा आवाज कमी होणार. जशी व्यक्ती समोर जाईल तसा त्याचा आवाज वाढणार. थँक्यू. तसेच बक्षीस वितरणाचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. प्रदर्शनाचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न करण्यात आला. गट क्रमांक 6वी ते 8वी मध्ये प्रथम क्रमांक श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ कन्या शाळा अंबाजोगाई, द्वितीय क्रमांक श्रीराम माध्यमिक विद्यालय भारज, तृतीय क्रमांक छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाईमधील. गट क्रमांक 9वी ते 12वी मध्ये प्रथम क्रमांक योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई, द्वितीय क्रमांक रेणुका माध्यमिक विद्यालय बर्दापूर, तृतीय क्रमांक योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई यांना देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. नमस्ते, मी सर्वेश भांडारी. आम्ही 52व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतला होता, जी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल इथे झाली. आमचा प्रोजेक्ट आम्ही कन्व्हर्जन ऑफ एनर्जी आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यावर दिला होता. त्या प्रोजेक्टला भरपूर साथ मिळाली आणि आमचा तृतीय क्रमांक आला आहे. आम्हाला फार आनंद होतो आहे आणि माझ्या मित्रांचा प्रथम क्रमांकही आलेला आहे. आम्ही या प्रयोगासाठी फक्त 1-1.5 दिवसामध्ये तयारी केली आणि आमचा नंबर आला. या गोष्टीमुळे सगळ्यात जास्त आनंद होतो आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विविध शाळा सहभागी होतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वेगळा उत्साह पाहावयास मिळतात. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी प्रयोगाची सुंदर मांडणी केली होती. माझे नाव श्रीकृष्ण बालासाहेब माने आहे. आज आपण रिव्हर फ्लडिंग अलार्म बनवलेला आहे. मी श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय या शाळेत आहे. मी 9वीमध्ये शिकत आहे. तर आज 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त हा प्रयोग बनवलेला आहे. हा प्रयोगास कोणतेही गावकरी हा प्रयोग अफोर्ड करू शकतील, कारण ह्या प्रयोगाची गुंतवणूक अतिशय कमी असून
याला वेगळे विद्युत खर्च करण्याची गरज नाही, कारण हा प्रयोग दिवसा सोलारवर आणि संध्याकाळी सोलारनं चार्ज केलेल्या बॅटरीवर सुद्धा चालू शकतो. त्यामुळे संध्याकाळी जरी नदीला पूर आला तर दगाफटका होण्याचे चान्सेस अतिशय कमी असतात. तर आता ही नदीचा प्रवाह सुरळीत आहे. तर त्यानंतर आता नदीच्या पाण्यामध्ये जशी जशी वाढ होईल, आपण सर्किट सुरू करून नदीच्या पाण्यामध्ये जशी जशी वाढ होईल तर वाढ झाल्यानंतर ते पलीकडचे सर्किट कंप्लीट होईल आणि बजेट सुरू होईल. त्यानंतर असे सुरू झाल्यानंतर पाणी जसे जसे कंप्लीट होईल तसे तसे सर्किट कमी होऊन हा बजर बंद होईल आणि गावकऱ्यांना लवकरात लवकर कळेल. या विज्ञान प्रदर्शनात बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर सुद्धा आम्ही चांगलं प्रदर्शन करणार असल्याचे विद्यार्थी यावेळी बोलताना सांगतायत. नमस्कार, मी विजय उतरेश्वर साखरे, योगेश्वर नूतन विद्यालय या शाळेचा विद्यार्थी. आम्हाला छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल पोखरोड येथे एक विज्ञान प्रदर्शन होतं. आम्हाला 2 दिवस अगोदर म्हणजे कळालं की विज्ञान प्रदर्शन आहे. तर आम्ही दोघांनी मिळून मग हा पण म्हटला की नाही का आपण दोघं मिळून करू तो हा प्रोजेक्ट. मग आम्ही दोघांनी मिळून हा प्रोजेक्ट करण्यासाठी फक्त 6 तास आणि आमचा प्रोजेक्ट खूप म्हणजे सोपा आणि सरळ आणि म्हणजे समजणारा, म्हणजे लहान मुलांना समजणारा प्रोजेक्ट होता. जिल्हा स्तरावर पण आम्ही बक्षीस मिळवणार आणि त्याची तयारी पण ठेवणार आहेत. कुलकर्णी मॅडम यांनी आम्हाला मोलाची साथ दिली. त्यानंतर जेव्हा आम्हाला म्हणजे कुठं कमी वाटेल तेव्हा कुलकर्णी मॅडमनी येऊन आम्हाला म्हणजे अशी चूक तुमची होईल अशी म्हणजे दर्शवून टाकली आमची चूक कुठे होईल आणि आम्ही त्या चुकात सुधारणा केली. या विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांचाही मोठा सहभाग दिसून आला. माध्यमिक गटातून मंजुषा कुलकर्णी आणि प्रथम तर प्राथमिक गटातून काशीद यांनी प्रथम पारितोषिक मिळवले. यावेळी मंजुषा कुलकर्णी यांनीही आनंद व्यक्त केला आहे. नमस्ते, मी मंजुषा कमलाकर कुलकर्णी, सहशिक्षिका श्री योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई. आमच्या शाळेमध्ये जेव्हा विज्ञान प्रदर्शनाची नोटीस आली, अर्थात पत्र आलं, तेव्हा फार सुट्टीचा कालावधी म्हणा किंवा फार कमी दिवस मिळाल्यामुळे पहिल्यांदा मुलांचा प्रतिसाद थोडा कमी वाटला. पण आदल्या दिवशी मुलांनी खूप छान छान उपकरण करून आले. थोडक्यात काय तर अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी नक्कीच भारी असं मला थोडंसं म्हणावं वाटतं. आमचे मुलं प्रयोगातून विज्ञान या गोष्टीला खूप महत्त्व देतात. आम्ही स्वतः शिक्षक म्हणून सुद्धा शाळेमध्ये फक्त विज्ञान प्रदर्शनापुरतंच प्रयोग मांडले असंपैकी ॲटलिस्ट मी किंवा माझे सर्व स्टाफचे शिक्षक अजिबात नाही आहेत. आम्ही रोजच्या तासाला सुद्धा अशा छोट्या मोठ्या प्रयोगातून मुलांना शिक्षण देतो जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट्स क्लिअर होतील. आत्ता माझ्यासोबत असलेले विजय असू देत, राज असू देत, हे दोघं जण प्रथम विनर आहेत. तसेच सर्वेश भंडारी आणि अविनाश घोडके हे तृतीय क्रमांक आणि जिल्हा स्तरावर गेलेले आहेत. आणि मी स्वतः शैक्षणिक साहित्य याची मांडणी केली. जवळपास मी 7 शैक्षणिक साहित्य मांडून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3ही विषयाच्या कन्सेप्ट्स मुलांच्या क्लिअर होतील या अनुषंगानं मी सदर प्रयोग सादर केले, सदर साहित्य सादर केले. आणि आम्ही असं सांगतो की आम्ही जिल्हास्तरीयला 3ही आमच्या टीम, मी स्वतः शिक्षिका, आम्ही नक्कीच विनर होऊ आणि योगेश्वरीचा पॅटर्न नेहमी करता उंचावलेलाच ठेवू. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रयोगातून अतिशय सुंदर देखावे या ठिकाणी पाहावयास मिळाले. तसेच या ठिकाणचे प्राचार्य अरुण पवार यांनीही यावेळी सर्वांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. And at the end, not the last but least, and my dear lovely students, few words about the science and science exhibition. As you know very well that science is very much important subject in a modern world. Why is it so? Because it develops your scientific spirit, it develops your scientific aptitude, it develops you to look after the world with a new view and new mentality. Science exhibition actually plays a vital role in providing you the platform where you can show your scientific knowledge, where you can depict your scientific talent, where you can show your creativity. And this creativity actually, which is boosted
motivated and encouraged by such mentors, such educators. Government is taking very active part in that. As you know very well, this was the 52nd. या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन इशरत मोमीन यांनी केले, तर आभार प्राचार्य अरुण पवार यांनी मानले। यावेळी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गटशिक्षण कार्यालयाची सर्व टीम, छत्रपती संभाजीराजे स्कूलचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी खूप मोठे सहकार्य केले। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रयोग पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई।